हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका, प्रियाज किचन अँड स्टाईल प्लस व्लॉग या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। बऱ्याच वेळेस आपण मेकअप वगैरे करत असतो आणि मेकअप करताना बऱ्याच प्रकारच्या क्रीम यूज केल्या जातात, लाईक फाउंडेशन, कन्सिलर अशा प्रकारच्या। तर बऱ्याच जणींना आपल्या बाहेरची कॉस्मेटिक क्रीम यूज करून चेहऱ्याला काहीतरी पिंपल्स वगैरे येतात किंवा रॅशेस वगैरे येतात किंवा आपली जी काही स्किन असते ती थोडी काळपट पडते। तर अशा वेळेस ज्यांना काही केमिकल सूट होत नाही तर त्यावेळेस काय करायचं, आपलं घरगुती फाउंडेशन तयार करायचं। आणि घरगुती फाउंडेशन कसं बनवायचं हे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता क्रीम बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे। आता या बाउल मध्ये आपल्याला पावडर टाकायची आहे। आपली फेस पावडर, कुठलीही फेस पावडर तुम्ही यूज करू शकता। मी या ठिकाणी यॅडलीची फेस पावडर यूज करते। ती पावडर मी या बाउल मध्ये टाकते। 1 ते 2 चमचा मी पावडर टाकते। त्यानंतर यामध्ये आपण कॉफी ऍड करणार आहोत। तर इथं मी नेसकॅफे यूज करते। तर पाव ते अर्धा चमचा आपल्याला ही नेसकॅफे यूज करायची आहे। कॉफी थोडीशी यूज केली तरी चालेल। मी बघा इथं पाव चमचाच कॉफी यूज करते। आता यामध्ये आपण लोशन ऍड करतोय। तर मी या ठिकाणी बायोटिक लोशन ऍड करते। हे माझं रेग्युलर लोशन आहे म्हणून मी तेच यूज करते। तुम्ही जे लोशन यूज करत असणार ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात। गरजेनुसार आपण यामध्ये लोशन टाकायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत। गरजेनुसार पाणी टाकायचं। पाणी अगदी थोडंसं टाकायचं, तरी नंतर लागलं तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूलाच तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दिसेल, त्यावरही क्लिक करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये पावडर किंवा लोशन अजून मिक्स करू शकता, पण आता मला यामध्ये काही मिक्स करण्याची गरज वाटत नाहीये। आणि आपल्या फाउंडेशनचा कलर सुद्धा खूप छान झालेला आहे। मी अप्लाय करून दाखवते हे। पण कलर छान चेंज होतो। तर अशा प्रकारे आपण होममेड क्रीम सुद्धा बनवू शकतो। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।